हॅलो गाईज, साबुदाणे हलकेसे भाजून घेऊया। साबुदाणा असा भाजून घेतल्याने तो पचायला हलका होतो। साबुदाणे भाजून झाले आहेत, आता ते आपण काढून घेऊया। मखाना रोस्ट करून घेऊ। साबुदाणे आणि मखाना ग्राइंड करून घेऊ। जाडसर असं हे ग्राइंड करून घेतलं आहे। पॅन मध्ये 1 चम्मच तूप टाकू। त्यामध्ये काजू, बदाम आणि चारोळे टाकून घेऊ। थोडंसं मगजबी आणि पंपकिन सीड टाकू आणि थोडंसं रोस्ट करून घेऊ। त्यामध्ये मखाना आणि साबुदाण्याचे पावडर टाकू। परतूया। परतून झालं आहे। आता ह्यामध्ये आपण खजूर टाकूया, कारण आपण इथे गूळ किंवा साखरेचा वापर करणार नाहीये। 4 खजूर घेतलेले आहेत मी। आता हे छान यामध्ये मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण दूध टाकूया। गरजेनुसार दूध टाकून घेऊ। वेलची पूड टाकून घेऊ आणि हे आता 5 मिनिटं छान शिजू देऊया। खीर छान अशी शिजली आहे। आता आपण ती सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। वरतून पिस्त्याने थोडं गार्निश करूया। तयार आहे हेल्दी साबुदाणा मखाना खीर। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।